बहुत जन बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया, पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेना का आदमी है, इसका आदमी है। तुम्हारी माँ तुम्हारी अनंत अंबानी का इज्जत इसके लिए करता हूं मैं क्योंकि वो कट्टर सनातनी है। अरे 200 के ऊपर उसके इसमें हाथी है, दुनिया के जानवर है, उसको एक हाथी का क्या लेना देना है रे। बस कोई आपको भड़का दिया तो अपना दिमाग चलाना चालू। कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ने वो ऑर्डर दिया, तुम लोग उठ के वो अनंत अंबानी पे आया। अरे थोड़ा अक्कल लगाओ रे, खाना खाते ना, गू तो नाही खाते ना तुम लोग। नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच तो हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ बघितला। अंबानीला बाप बी बनवलं काय हिंदुस्थानी भाऊ? तुम्ही अंबानीला बाप बनवलं वाटते, त्यामुळेच तुम्ही अंबानीकडून बोलताय। अरे बेंचवर तुला या जनतेनं मोठं केलंय आणि आता तूच महाराष्ट्राच्या जनतेवरती उडणार का? आणि काय तू स्वतःला कट्टर हिंदू म्हणतो? अरे लाज वाटू दे तुला, कट्टर हिंदू म्हणायला लागला बेंचवर आणि अंबानीच्या पैशावरती तू माच करतो की काय? बाप बनवलं वाटतं तू त्याला। हे बघ हिंदुस्थानी भाऊ, तुला कोल्हापूरकरांची आणि महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या जनतेची माफी मागावीच लागेल। बेंचवर जास्त उडू नको हवेमध्ये। तुला माहिती आहे ना, या महाराष्ट्राने चांगले चांगले भाई डॉन दादा मातीत गाडलेले। जय श्रीराम। खूप लोकांना अजून पण वाटतंय की हिंदुस्थानी भाऊनी पूर्ण कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं, तर असं काहीच नाही। ही मागे माझी आई आहे, तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्यासाठी नाही बोललो। फक्त ह्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार, त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार, ही मी गॅरंटी देतो। परत एकदा सांगतो, पूर्ण कोल्हापूर बद्दल काहीच नाही। तुम्ही आपल्यात तुमच्यासाठी सदैव मी आहे, तुमच्यासाठी नाही आहे। तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका। फक्त काही राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी आहे, आता पण सांगतो, तुमच्यासाठी नाही। समजून घ्या, खूप डोळ्यासमोर लवकर येणार आहे। हिंदीमध्ये एक मनगत आहे बघा, आबाया ऊट पहाड के नीचे। कस काय मग हिंदुस्थानी भाऊ, कसा दणका बसला महाराष्ट्र जनतेचा आणि कोल्हापूरकरांचा? नाद नाही करायचा। आता कशी माफी मागतोय आईची शपथ खाऊन? भाई तू सगळ्यांच्या नादी लाग, पण महाराष्ट्राच्या लोकांच्या नादी नाही लागायचा। आणि खास करून कोल्हापूरकरांच्या हा दणका दिला तुला ठेवून बघितलं ना भाई।